भीमा सहकारी साखर कारखाना रिटायर्ड कामगाराचा संप सध्या तहसील कार्यालयासमोर 200 लोक उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी अशी आहे की त्यांचा थकीत पगार, ग्रॅज्युटी, प्रायव्हेट फंड, पेन्शन ही आदी इत्यादी त्यांनी आम्हाला मार्गी लावले नाहीत। त्यानुसार आम्ही आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरलेलं आहे। तरी कृपया आमचा विचार करून माननीय चेअरमन साहेबांनी जे काय येणं देणं आहे ते आम्हाला मिळावं। आणि सध्या 2023 पासून ग्रॅज्युएटी थकीत आहे, 23-24 पर्यंतची रिटायर झालेल्या कामगाराची ती ग्रॅज्युएटी त्यांनी ताबडतोब मार्गी लावावी। थकीत पगार आहे, थकीत पगार देखील त्यांनी मार्गी लावावा। जे काय रिटायर कामगार आहेत ती सध्या आता त्यांच्या बायका खुरपाला जातात, त्यांनी प्रपंच कसा चालवायचा ह्या लोकांना, चेअरमन लोकांना कळत नाही। बाबा ही सभासद आहेत, कामगार ही सभासद आहेत, लोकांनाच घरी बसवतो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं परगावची लोक घेऊन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्हाला 25,000 पगार आहे, मला 16,000, 15,000, 10,000 कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम लेबर मिळतात। त्यामुळे आमची लोक, भागातील लोक, सभासद लोक ही सध्या बेकार झालेली आहेत। तरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी काही लोक आहेत त्यांना कारखान्यावर कामावर घेऊ नये। जी काही भागातली लोक आहेत, सभासद लोक आहेत, त्यांचा शेअर्स आहे, ह्या लोकांना तो घरी बसवतो। एकदा सोडून त्यांना आम्ही 3दा निवडून दिले, त्या जनतेचा तरी अजिबात विचार करत नाही। देणं देणं तर लांबच राहिलं। आम्ही उपोषणला मोहळला बसलो असता त्यांनी मोहळमध्ये आले, परंतु आमची गाठ घेतली नाही। आम्ही कारखान्यावर बसलो उपोषणला, तिथंही आमची दखल तरी घेतलेली नाही। मग आता आम्ही काय करायचं सांगा? आता आम्ही पेट्रोलच्या बाटल्या सुद्धा मध्ये आम्ही घेऊन असं अंगावर होता आलतो। त्यावेळी कलेक्टरला निवेदन त्यांनी दिलं की मी पुढची तारीख देतो, तर त्या दिवशी तुमचा निर्णय लावतो म्हणून। तरी त्या कलेक्टर साहेबांची त्यांनी बदली केली। मग आम्ही विचारायला गेलो असता त्यांनी तिथं कलेक्टर पहिले बदलले, आता आम्हाला काय माहित नाही तुमचं म्हणले। मग आम्ही जायचं तरी कुठं, कुणाला दाद मागायची? जवळजवळ एकेकाचे 4-4, 5-5 लाख रुपये प्रत्येक कामगाराचे 2016-17 पासून थकीत ठेवलाय त्यानं, कामगाराला विडीस आणलाय। आमच्यामुळे निवडून येतो ना आम्हाला त्यानं असं गुंगारा देतो। मग आम्ही काय करावं? ह्याच्या पुढं त्याने आमचं जर निवेदन मान्य करून आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या, आम्ही गेटला धरणं उपोषण बसणार आहे आणि कारखाना सुद्धा ह्याच्या पुढे चालू देणार नाही। मी प्रकाश तुकाराम सोनटक्के, टाकळी सिकंदर, भीमा सहकारी साखर कारखान्याचा रिटायर कामगार आहे। 20 ला मी रिटायर झालेला आहे। 20 पासून 18 पासून जे काय कामगाराच्या पगारी थकीत जे आहे त्या ग्रॅज्युटी जे कामगाराचं देणं आहे ते आतापर्यंत भीमा सहकारी साखर कारखान्याने दिलेलं नाही। तुरंत सर्व कामगाराचं जे काही देणं आहे ते साखर कारखान्याच्या चेअरमननं तुरंत देणं आमचं हे दिलं पाहिजे। आणि तसंच भीमा सहकारी साखर कारखाना मल्टी स्टेट करायला लागलीत, तर हे मल्टी स्टेट करायचाही थांबला पाहिजे। आणि ह्या साखर कारखान्याच्या कामगारावर भरपूर अन्याय होत आहे आणि बाहेरची कामगार आणून ती सध्या काम करत आहे आणि चालू कामगार बाहेर अशी बेकार फिरत आहे चालू कामगार। तर ही चालू कामगार सध्या कामावर घेतली पाहिजे आणि बाहेरची जी कामगार आहे ती कॉन्ट्रॅक्टी कामगार ती आली नाही पाहिजे। तर तरी असंच अजून या चेअरमनचं मनमानी जे कार्यक्रम आहे ही कुणाचंही ऐकत नाहीत, मनमानी सगळं चाललेलं आहे। तर ही मनमानी सध्या थांबलं पाहिजे, नाहीतर आम्हाला कामगाराला आम्हालाही मनमानी आमचा कारभार आम्हाला करावा लागेल। तर हे चेअरमन साहेबांनी थोडं मनावर घेऊन या कामगाराचं देणं काय असेल ते दिलं पाहिजे आणि जरी नाही दिलं तर आमचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल। तर आम्ही गेट बंद करणार, ह्याच्या पुढे चेअरमनला आज कारखान्यात येऊ देणार नाही। भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर तालुका मोहोळ या कारखान्याच्या थकीत पगार व प्रॉव्हिडंट फंड व कंत्राटी कामगार यांना बाहेर हाकलून
कायमस्वरूपी जे कामगार आहेत त्यांना कामावर पूर्ववत रुजू करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण धरणे आंदोलन सोलापूर येथे पूनम गेट समोर आंदोलन करीत आहे। आमच्या मागण्या, प्रमुख मागण्या अशा आहेत, बाहेरील कंत्राटी कामगार कामावर न घेता सर्व कायम व हंगामी कामगारांना कायम पूर्ववत रुजू करून घेऊन थकीत पगार पाठीमागील 2018 पासून प्रॉव्हिडंट फंड भरलेला नाही, 60 महिन्याचा 30 महिन्याचा पगार व हंगामी कामगाराचा बेकार भत्ता 2018 पासून भरलेला नाही। थकीत पगार निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या न दिल्यामुळे त्यांचे पेन्शन पासून वंचित राहिलेले आहेत। तरी या प्रशासनाने त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्या व जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या जी मागण्या जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर मांडलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात हीच विनंती। भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटना व सर्व सेवानिवृत्ती कर्मचारी व चालू कर्मचारी यांचं धरणे आंदोलन आपण इथं 11 वाजल्यापासून करीत आहोत। अधिकारी साहेब 3 वाजत आले, 2:30 वाजत आले तरी आपला विचार करत नाहीत, तरी आमच्या मागणीला वाचा फुटावी। हरी भीमा परांडे, रसायन विभाग, सेंट्री उगल। मला 7 वर्ष झालं कमी केलेला आहे, पगार मागितल्यामुळे कमी केलेला आहे। तरी आमचा पगार, अकाय रजेचा पगार सगळं आम्हाला चेअरमन साहेबांनी द्यावावं एवढी आमची विनंती आहे। तरी सर्व कर्मचारी, आता 850 कर्मचारी आहे आम्ही, आमचा पगार त्यांनी दिलेला नाही। आम्ही आज उघड्यावर आलेलो आहे, तरी कलेक्टर साहेबाला आमची विनंती आहे, आमचं सहानुभूती करून आमच्यावर विचार करावा एवढीच विनंती आहे। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, नाही तर पुढच्या खाली करा आमच्या मागण्या। रुपयाचा कडीपत्ता, 1 रुपयाचा कडीपत्ता कंत्राटी कामगारांना, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा।